वाशी पनवेल लोकल सेवा ठप्प झालेली आहे। नेरूळ स्टेशन जवळ लोकलच्या पॅनल मध्ये बिघाड झालाय। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे आता हाल झालेत। बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सकाळचे 9 वाजलेले आहेत। सर्वजण नोकरीवर निघालेले आहेत, कामासाठी घराबाहेर पडलेले आहेत आणि स्टेशन्सवर आहेत। मात्र आता वाशी पनवेल लोकल सेवा ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे तिथल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक। स्वाती, बिघाड झालेला आहे, किती वाजल्यापासून हा बिघाड झालेला आहे आणि ट्रेन्स पूर्णपणे ठप्प आहेत, सध्या काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? सकाळची वेळ आहे आणि 8:30च्या सुमारास हा बिघाड झालेला आहे। नेरूळ येथे या पॅनल मध्ये बिघाड झालेला आहे। यामुळे जी लोकल वाहतूक आहे ती दोन्ही मार्गांवरली ज्या स्थानकांवर रेल्वे आहेत किंवा जिथे आहे तिथेच थांबवण्यात आलेले आहेत। त्यामुळे तब्बल 15 मिनिटं झालेली आहेत, ही वाहतूक तशीच आहे, ठप्प झालेली आहे। यामुळे सकाळच्या वेळी जे चाकरमानी निघतात त्यांचा मात्र खोळंबा झालेला आहे। एकंदरीतच हार्बर मार्गावरील मुंबईकडे जाणारे जे चाकरमानी असतात त्यांना मात्र आज विलंब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नेरूळ येथे हे पॅनल बिघडलं असल्यामुळे युद्ध पातळीवर हे पॅनल दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे, कारण सकाळची वेळ असल्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्याची घाई असते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडे देत आहे आणि थोड्याच वेळात हे दुरुस्त होईल आणि लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती देखील रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। अगदी धन्यवाद स्वाती दिलेल्या या माहितीसाठी। तर नेरूळ स्टेशन जवळ लोकलच्या पॅनल मध्ये बिघाड झालेला आहे। वाशी पनवेल लोकल सेवा त्यामुळे ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत।